नमस्कार, सहर्ष स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी फेब्रुवारी हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ महत्त्वाचे असणार आहे। पहा, या योजनेतील म्हणजे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील जे लाभार्थी आहेत त्यामध्ये मग श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, विधवा महिला असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा माझे दिव्यांग बांधव असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। फेब्रुवारी हप्ता वाटप संदर्भात सरकारकडून आदेश याची माहिती व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। तर पहा, स्क्रीनवरती पोर्टलच्या माध्यमातून लाभार्थ्यांना सूचित करण्यात आलेलं होतं आणि या मेसेजनुसार सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून एक नोटिफिकेशन देऊन लाभार्थ्यांना सूचित करण्यात आलेलं होतं की फेब्रुवारीचा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे। 6 वाजल्यापासून ही प्रोसेस सुरू होणार असून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हे पैसे जमा करण्यात येतील। हा मेसेज टाकण्यात आलेला होता। ऑफिशियल जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरचा हा मेसेज आहे, तुम्ही पाहू शकता। पण या दिलेल्या तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे लाभार्थी चिंतेत आहेत की आम्हाला पैसे कधी मिळणार आहेत, कधी हा हप्ता जमा होणार आहे। पहा, जानेवारीच्या हप्त्याला उशीर झाला, परंतु फेब्रुवारीचा हप्ता लवकर जमा होणार आशा निर्माण झालेल्या होत्या आणि त्या आशा निर्माण होण्याचं कारण म्हणजे हा पोर्टलवरचा मेसेज, ही पोर्टलवरची सूचना। पण ही सूचना आता काढून टाकण्यात आलेली आहे। सध्या पोर्टलवर अशा पद्धतीची कोणतीही सूचना नाही आणि कुठलाही मेसेज नाही, कुठलीही तारीख नाही, त्यामुळे लाभार्थी गोंधळून गेलेले आहेत की नेमके आम्हाला पैसे कधी येणार आहेत, शासन निर्णय कधी येणार आहे। तर शक्यता कमी आहे शासन निर्णय येण्याची, कारण 2-3 महिने झाले शासन निर्णय येत नाही। जरी शासन निर्णय आला नाही तरी पैसे खात्यामध्ये जमा होत आहेत। मग पैसे नेमके कधी जमा होणार आहेत? तर पहा, शासनाकडून आदेश आलेले आहेत, पण ते कशाचे होते आदेश? फक्त नोटिफिकेशनवर तारीख देण्याचे आदेश होते। प्रत्यक्षामध्ये पैसे वाटप करण्याच्या आदेश येण्यापूर्वी सरकारकडून निधी मंजूर होणं गरजेचं होता, जो झालेला नाही आणि दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून सामाजिक न्याय विभागाला सूचना करण्यात आलेली आहे की हा पोर्टल वरती जो मेसेज तुम्ही दिलेला आहे तो कशामुळे दिलेला आहे, कसं काय तुम्ही हा मेसेज दिलेला आहे? जेव्हा निधीच नाही मंजूर तेव्हा पैसे कसे वाटप होणार? आता ज्यावेळेस निधी मंजूर होईल त्यावेळेस पैसे वाटप होणार आहेत, हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे। बरेच लाभार्थी गोंधळून गेलेले आहेत की अर्ध्या लाभार्थ्यांना 5 तारखेला पैसे आलेले आहेत, अर्ध्या लाभार्थ्यांना 4 तारखेला पैसे आलेले आहेत, पण माझ्या माहितीस्तोवर तर 1 रुपयाही फेब्रुवारी हप्त्याचा कुणालाही जमा झालेला नाही। जर जमा झाला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, जेणेकरून इतर लाभार्थ्यांनाही माहिती मिळेल की बाबा खरंच पैसे जमा झालेले आहेत। पण पैसे कुणालाही मिळालेले नाहीत आणि पैसे न मिळण्याचं कारण म्हणजे निधी आणखीन आलेला नाही। जोपर्यंत निधी मंजूर होत नाही तोपर्यंत सरकारकडून फेब्रुवारी हप्ता वाटपाचा जो आदेश आहे, जी तारीख आहे ती देण्यात येणार नाही। हा मुद्दा डोक्यात क्लिअर करून ठेवा। अफवांवरती विश्वास ठेवू नका। पैसे आणखीन जमा झालेले नाहीत, मेसेज पडला, निधी मंजूर झाला, शासन निर्णय आला किंवा कोणतीही ऑफिशियल अपडेट आली या हप्त्याची की तुम्हाला कळवण्यात येणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका।